स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या चॅनलमध्ये, जिथे आपण उपाय आणि भक्तीच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो। नवरात्री हा सण म्हणजे देवीच्या शक्तीची, आदिशक्तीची उपासना करण्याचा पवित्र काळ। 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची आराधना केली जाते। या काळात भक्त विविध उपवास, जप, पारायण, हवन अशा अनेक गोष्टी करतात, पण या सर्वांमध्ये एक विशेष व अतिशय महत्त्वाची सेवा आहे, ती म्हणजे कुंकुमार्जन। कुंकुमार्जन म्हणजे देवी समोर कुंकू अर्पण करून केलेली पूजा। कुंकू हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येते ती एक विवाहित स्त्री, तिचं सौभाग्य, तिचा साज शृंगार। आपल्या संस्कृतीत कुंकू हे मंगलाचं, पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं। तिच्या कपाळावरचा कुंकवाचा टिळा हा तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या आयुष्याचं, तिच्या नशिबाचं प्रतीक आहे। त्या कुंकवाला देवी समोर अर्पण करणं म्हणजे आपल्या संपूर्ण जीवनाचं अर्पण करणं होय। पुराणामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा देवीने महिषासुरासारख्या राक्षसाचा पराभव केला, तेव्हा देवतांनी तिच्या विजयाचा उत्सव साजरा करताना तिला फुलं, अक्षदा अर्पण केले आणि त्यासोबतच कुंकू देखील अर्पण केले। तेव्हापासून कुंकुमार्चनाची परंपरा पुढे आली असे मानले जाते। यामागे एक दैवी संदेश दडलेला आहे की शक्तीची उपासना केली की अडचणी दूर होतात, विजय आपल्या पायाशी येतो। नवरात्रीच्या काळात सकाळी आणि संध्याकाळी देवीची पूजा करताना कुंकुमार्जन केलं जातं। काही ठिकाणी हा विधी रोज होतो, तर काही ठिकाणी सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला विशेष कुंकुमार्जन करण्याची योग्य पद्धत आहे। प्रत्येक घराण्याचा, प्रत्येक कुलाचाराचा थोडासा वेगळा नियम असतो, पण उद्देश एकच, देवी समोर कुंकू अर्पण करून तिला वंदन करणं, मनोभावे आपली सेवा तिच्या चरणी अर्पण करणं। देवी चरणी अर्पण केलेली सेवा कधीही वाया जात नाही, त्यामुळे मनोभावे देवीची पूजा अर्चा करा आणि या नवरात्रात सुख समृद्धी तुमच्या घरी घेऊन या। कुंकुमार्जनाची पद्धत अतिशय सोपी असून अत्यंत पवित्र आहे। प्रथम देवी समोर स्वच्छ चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्या, त्यावर कलश ठेवला जातो। नारळ, सुपारी, अक्षदा ठेवून दिवा प्रज्वलित करा। मग एका थाळीमध्ये कुंकू, फुले, अक्षदा ठेवली जातात। पूजा संपल्यानंतर उजव्या हाताने सावकाश कुंकू उचलून देवीच्या चरणी अर्पण केलं जातं। प्रत्येक वेळी कुंकू अर्पण करताना देवीचं स्मरण करून तिच्या मंत्राचा जप केला जातो। अनेकदा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जप हजारो वेळा म्हणत कुंकू अर्पण केलं जातं, त्यामुळे त्याला कुंकुमार्जन सहस्रनाम किंवा सहस्रार्चन असे देखील म्हटलं जातं। शेवटी देवीची आरती करावी आणि प्रसाद वाटला जातो। या विधीचं महत्त्व फार खोल आहे। विवाहित महिलांसाठी हा विधी अखंड सौभाग्य देणारा मानला जातो। कुंकुमार्जन केल्यानंतर घरामध्ये समृद्धी वाढते, सुख येते आणि त्याचबरोबर लक्ष्मी देखील येते। लक्ष्मीचा वास आपल्या घरात निरंतर राहतो असं मानलं जातं। कुंकुमार्जन केलेलं देवीचं कुंकू आपल्या कपाळावर लावल्याने मानसिक शांतता मिळते, आत्मविश्वास वाढतो, याशिवाय संकटे, अडचणी, वाईट शक्तींचा प्रभाव दूर होतो असा लोकांचा दृढ विश्वास आहे। ज्यांना अपत्यप्राप्ती हवी आहे त्यांच्यासाठी ही कुंकुमार्जन कल्याणकारी मानलं जातं। कुटुंबात ऐक्य, स्नेह, प्रेम राहण्यासाठी हा विधी उपयुक्त मानला जातो। महाराष्ट्रात विशेषतः कुंकुमार्जनाची परंपरा आहे। दक्षिण भारतात देवीला हळद किंवा कुंकवाचा अभिषेक करून पूजा केली जाते, तर उत्तर भारतात अक्षदा अर्पण करण्याची पद्धत आहे। प्रथा जरी वेगवेगळ्या असल्या तरी उद्देश सारखाच आहे, देवीला तिच्या शक्तींच्या स्वरूपात वंदन करणे। भावनिक दृष्ट्या पाहिलं तर कुंकुमार्जन हा विधी स्त्री शक्तीला तिच्या अस्तित्वाचा आदर देणारा आहे। आपल्या घरातील आई, बहीण, सून, मुली या सगळ्या देवीच्याच रूप आहेत। त्यांच्या कपाळावर आपण कुंकू लावतो, त्यांनाही ओटी भरतो आणि देवीला सुद्धा कुंकू अर्पण करतो। त्यातून एक संदेश मिळतो की स्त्रीचा आदर करणे म्हणजे देवीचीच पूजा करणे। म्हणूनच नवरात्रीच्या काळात कुंकुमार्जन करणं हे फक्त एक जुनी प्रथा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि संस्कार यांमागचं संगम आहे। देवीसमोर कुंकू अर्पण करून आपण आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करतो आणि नवीन तेज, नवी ऊर्जा अंगीकारतो। या विधीमुळे मिळणारं मानसिक समाधान आणि देवीचे आशीर्वाद हेच खरे फायदे आहेत। म्हणून या नवरात्रीत तुम्ही नक्कीच देवीचं कुंकुमार्जन करा। आपल्या घरात आपल्या कुलदेवी समोर हा विधी करताना भावनेने देवीच्या चरणी समर्पित व्हा। देवीचा आशीर्वाद तुमचं जीवन मंगलमय करेल, तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य नांदेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच आपले आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।